ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप ऐकले का? साधकांचे मायबाप आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञान महाराज यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं आपलं हे तिसरं प्रकरण समाप्त होऊन चौथ्या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे। हे जे चौथं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये ज्ञानोबांनी आपल्याला अज्ञान आणि ज्ञान, ज्ञान आणि अज्ञान या दोन विषयांवर फार सुंदर माहिती आपल्याला दिलेली आहे। अज्ञान काय असतं आणि ज्ञान काय असतं, तेव्हा हे ज्ञान आणि अज्ञान याच्या संबंधी ज्ञानोबांचं जे निरूपण आहे ते साधकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे। ज्ञानोबांनी आपल्याला कालच्या ओळीमध्ये सांगितलं होतं, आता अज्ञानाचे निवारे ज्ञान अभेदे वावरे। नीद साधून जागरे नांदीजे जीव, ही पहिली ओळी आपली काल झालेली आहे। या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं आहे की ज्याप्रमाणे झोपेवर मालकी किंवा स्वामित्व स्थापन करून जागृती येते। जागृती पैदा कशातून होते? झोपेतून। त्या झोपेला हटवते आणि जागृती येते। त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून अज्ञानाला हटवून ज्ञान येत। सोपं तसं कठीण विषय नाही, परंतु हा इतका उपयुक्त विषय आहे। आम्हाला हेच माहिती नाही की अज्ञान काय असतं आणि ज्ञान काय असतं आणि ज्ञान किती प्रकारचं असतं। अज्ञानामध्ये प्रकार निवड बरं झालं, पाहिलं तर प्रकार पाडता येतील, परंतु त्यांचे प्रकार पाडून जरी काय करायचं, आपलं अज्ञान नकोच आहे। त्याचे किती प्रकार असेल काय करायचं? म्हणून अज्ञानाचे प्रकार काही असले नसले तरी त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये, कारण ते नकोच आहे आम्हाला, अज्ञान नकोय। मग काय हवंय आपल्याला? ज्ञान। मग ज्ञानाचे प्रकार पडतात हो, आणि ज्ञानाचे जर प्रकार पडत असेल तर ते आम्हाला साधकांना माहित असले पाहिजे। ज्ञानाचे प्रकार
ज्ञानाचा तसे पाहिलं तर दोनच प्रकार आहेत मुख्य. एक लौकिक ज्ञान, विषयांचं ज्ञान, त्याला काही म्हणाल नावात याला भरपूर आहे. या ज्ञानाला आज जास्त भाव आहे. लौकिक ज्ञान, जगाचं ज्ञान, विषयांचं ज्ञान, शास्त्रांचं ज्ञान, कलेचं ज्ञान, नाना प्रकारचं ज्ञान आहे ज्यामध्ये आम्ही सदैव राहतो. आणि जे दुसरं प्रकारचं ज्ञान आहे ते आत्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ईश्वराचं ज्ञान, काही नाव द्या त्याला आपण. तसे ज्ञानाचे दोन मुख्य प्रकार आहेत. ते आत्मज्ञान तर काय आम्हाला अद्याप प्राप्त झालेलं नाही. आत्मज्ञान हा जो ज्ञानाचा प्रकार आहे तो काही महापुरुषांना फार लवकर प्राप्त होतो आणि काहींना उशिरा होतो. सध्या त्या ज्ञानाबद्दल आपल्याला आता काही सांगता येणार नाही कारण त्याचा आपल्याला अनुभव नाही, कारण ते अनुभव गम्य ज्ञान आहे पुन्हा. आणि आता हे जे ज्ञान आहे हे दोन्ही प्रकारचे आहेत ना. याचे दोन प्रकार मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ते अतिशय महत्वाचे आहेत. हे जे लौकिक ज्ञान आहे, लौकिक म्हणजे लोकांसंबंधीच, जगासंबंधी, जगाचं ज्ञान म्हणा त्याला. या ज्ञानामध्ये एक हितकर ज्ञान आहे बर का, आपल्या हिताचं, आपल्या फायद्याचं, आपल्या लाभाचं ज्ञान आहे. आणि एक अहितकर ज्ञान आहे म्हणजे ज्याच्यापासून काही आपल्याला फायदा होत नाही. तेव्हा ज्ञानाचे हे जे दोन महत्वाचे प्रकार आहेत आता खालचे जगाच्या ज्ञानाचे, याच्यामध्ये आपल्याला फायदेशीर ज्ञान आणि आपल्याला फायदेशीर नसलेलं ज्ञान सोपं आहे. इथं आमचा मुख्यतः समज चुकीचा होतो. ज्ञानाचा हितकर भाग कोणता आहे, हितकर ज्ञान कोणतं आहे आणि अहितकर ज्ञान कोणते आहे हेच आम्हाला काही वेळा कळत नाही. आणि त्याचा परिणाम महाराज आम्हाला भोगावा लागतो. अहितकर ज्ञान जर तुम्ही घेतलं, तुमच्या हिताचं नाही मिळेल, पण त्याचा तुम्हाला लाभ तर नाहीच आहे. मग लाभ नसेल तर त्याच्याऐवजी काय, मग अलाभ आहे, तोटा आहे, फायदा नाही, त्रास आहे, दुःख आहे. तेव्हा हे जरा समजून घ्या आम्हाला. याच्यामध्ये आम्ही सुद्धा अडकून जातो. आम्ही म्हणजे मी नव्हे, मीच अडकलोच आहे तुमच्या बरोबर. परंतु आपल्या या हिंदू धर्मामध्ये 4 आश्रम आहेत. या 4 आश्रमामध्ये एक ब्रह्मचर्य आश्रम पहिला 25 वर्षाचा काळ, दुसरा गृहस्थाश्रम आहे 25 ते 50 वर्षापर्यंत, आणि 50 ते 75 वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम आहे, आणि 75च्या पुढे 100 मग किती वर्ष येणार तो आहे संन्यासाश्रम. आणि संन्यासाश्रमाच्या पुढेही आणखी एक काळ असा येतो म्हणे अत्याश्रम, अति आश्रमाच्या पलीकडचा काळ अत्याश्रम. मला आता तुम्हाला एवढं सांगायचंय की हे जे 4 आश्रम आहेत त्या 4 आश्रमापैकी आपण कोणत्या आश्रमात आहोत हे जर कळलं नाही महाराज तर भजी फजिती होते. आपण आता सध्या
कोणत्या ब्रह्मचर्याश्रमात आहात का? नाही. गृहस्थाश्रमात आहात का? वानप्रस्थाश्रमात आहात का? आणि संन्यासाश्रमात आहात का? म्हणजे आधी आपल्याला हे कळलं पाहिजे की आपला आश्रम कोणता चाललेला आहे, आणि मग त्या आश्रमाचे जे नियम असतात किंवा जे त्याची तत्व आहेत, त्या आश्रमाची जी कर्म आहेत, आश्रमांना कर्म वाटप झालेले बरं, त्याचे 4 पुरुषार्थ आहेत आपले. हे जसे 4 आश्रम आपल्याला माहिती पाहिजे तसे 4 पुरुषार्थही माहिती असले पाहिजे. आपल्याला जो पुरुषार्थ करायचा आहे म्हणजे आपल्याला जे कर्तव्य करायचं, पुरुषार्थ म्हणजे महत्वाचं कर्तव्य, पराक्रम. ते 4 पुरुषार्थ कोणते? पहिला पुरुषार्थ आहे धर्म. धर्माचा पुरुषार्थ प्रत्येक हिंदू माणसाने केलाच पाहिजे. आता सगळे बाकीचे लोक सुद्धा करतात धर्म. धर्म म्हणजे काय हेच तर कळत नाही. इथं फार मोठा अज्ञान आहे. कशाला म्हणतात धर्म? धर्मं धारयति इति धर्मः, जो समाजाचं धारण करतो, समाजाला धरून ठेवतो, समाजाला बांधून ठेवतो, समाजाला एकत्र करून ठेवतो, समाजाची मनं एकत्र मिळून ठेवतो. जी तत्व समाजाला अशी एकत्र बांधून ठेवतात त्या सर्व तत्वांचं एकत्रीकरण म्हणजे धर्म. जर आपण हा हिंदू धर्म म्हणतो आपला, या हिंदू धर्मामध्ये जी महत्वाची तत्व आहे ती धर्म संस्थापितात आणि आपल्या ऋषीमुनींनी, वेदांनी, उपनिषदांनी, आपल्या संतांनी या धर्माचाच प्रसार जास्त केलेला आहे. कारण काय की आपला समाज हा असा एकत्रित बंधू भावनेने एकत्रित जमावा, एकत्रित राहावा. पण आज फार मोठं भगदाड पडलेलं आहे. म्हणजे आमच्या ऋषीमुनींचं तप, त्यांचं कर्तृत्व, त्यांनी केलेली आपल्या धर्मासाठी एवढी तपश्चर्या, मेहनत, ती आज लयाला चालली का नष्ट होते कोणास ठाऊक. कारण हिंदू धर्मामध्ये नाना पंथ आणि नाना भेद निर्माण होऊन राहिलेले, नाना गट पडून राहिलेले. त्यात नवबुद्धांचा एक मोठा तुकडा तुटून गेला. त्यात आता हा कुठला आणखी शिवधर्म निघालेला आहे. आणखी काय काय निघतील कोणास ठाऊक. असे तुकडे जर पडायला लागले धर्मामध्ये, मग जे शिल्लक राहील ते थोडेसे लोक राहतील. आणि मुख्य प्रभावी धर्म जो आहे इस्लाम धर्म, त्याचा प्रचार आणि प्रसार फार जोरात वाढून राहिलेला आहे. मग हिंदू धर्मामध्ये जर थोडेसे लोक राहिले आणि इस्लाम मध्ये जर ज्यादा लोक राहिले तर या हिंदुस्थान नाव शोधेल का? म्हणून धर्म हा आपला पहिला पुरुषार्थ आहे आणि तोच आम्हाला कळत नाही. झाला. दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ. अर्थ म्हणजे संपत्ती, पैसा, धन. हे धन मिळवावं लागतं, कमवावं लागतं. अर्थात धन कमवताना सुद्धा धर्माचा आश्रय पाहिजे हे आता आलं. एकदा धर्म तुम्ही स्वीकारला की त्या धर्माची जी
तत्वाची नीती आहे त्या तत्वाप्रमाणेच पैसे कमवले पाहिजे. आज धर्म विसरून गेल्यामुळे पैसा कमवताना धर्माचा विचार नाही, अधर्मानेच लोक संपत्ती जमवतात. धर्माला मंजूर नाही ते, नीतीला मान्य नाही ते, सत्याला मान्य नाही ते. अशा पद्धतीने जर धन जमवायला लागला तर तो पुरुषार्थ होत नाही, तो काही पराक्रम झाला नाही, ते काही तुमची कर्तबगारी झाली. म्हणून धर्माच्या आश्रयाने धर्माच्या मान्यतेप्रमाणे जो धन मिळवतो त्याच धन पुढच्या पिढीला फायदेशीर होत. लक्षात घ्या, धर्म ज्याच्या कमाईला मान्यता देतो, धर्माप्रमाणे ज्यांनी जमवलेलं आहे ते जे जमवलेलं आहे ते आपल्या पिढीला पुढच्या 1-2 काळ सगळ्या पिढीला मान्य पुरतं. ते अधर्माने जमवलेलं धन दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीत खलास होऊन जात. त्याच्या पहिल्या पिढीचा शेवटचा भाग जो आहे ना, पहिली पिढी जिथं कमवलं त्यांनी, त्याच्या उत्तरार्धामध्ये ते कमी व्हायला लागतं आणि दुसऱ्या पिढीत किंवा तिसऱ्या पिढीत नामशेष होऊन जातात. म्हणून अर्थ म्हणजे संपत्ती जी आहे ती धर्माला जमून पाहिजे. आणि म्हणून आपल्या साधकांच्या जीवनामध्ये जे कोणी असतील लोक, त्यांनी धर्माप्रमाणे पैसा कमवावा. धर्म, अर्थ आणि मग तिसरा पुरुषार्थ आहे काम. काम म्हणजे शरीराच्या वासना. हा गृहस्थाश्रमामध्ये जे असतो त्याचा भाग आहे, कामाचा विस्तार आहे. तेव्हा कामना आपल्या ज्या इच्छा ज्या असतील त्या इच्छा पूर्ती करून घेण्यासाठी गृहस्थाश्रम सगळ्यात मोठा आहे. धर्म, अर्थ, काम आणि शेवटचा मोक्ष आहे. आपल्या पुरुषार्थाचा शेवट मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे या सगळ्या याच्यातून मुक्त होऊन जाणे. म्हणजे संन्यास आणि मोक्ष हे जवळजवळ सारखे येतात. तेव्हा शेवटचा जो पुरुषार्थ आहे मोक्ष, तो शेवटच्या आश्रमामध्ये आपल्याला सापडतो. मुक्त होऊन जाणे म्हणजे या सगळ्या कटकटीतून दूर होऊन जाणं, या संसाराच्या सगळ्या कटकटी ते तर त्या मानप्रस्थाश्रमामध्येच कमी होऊन जातात. आज आपल्याला जी माहिती आहे हितकर ज्ञान आणि अहितकर ज्ञान, ती अतिशय महत्वाची माहिती आहे. आज आपल्याला जे माहिती पाहिजे तेच आज माहिती नाहीये. त्यातल्या त्यात आपल्याला माहिती म्हणजे काय, आधी आपल्याला आज आपलं सगळं वर्ष जे आहे ना आपलं, ते 12 महिन्याचं असतं. हे तर माहिती आहे सगळ्यांना. काही आता ज्या काही गोष्टी माहिती असतात, काही माहिती नसतात. आता या महिन्यांमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, इंग्रजी महिन्यांना प्रमुख स्थान दिलं गेलंय. त्यांचं 150 वर्ष राज्य होतं आपल्यावर. त्यामुळे आपले जे भारतीय वर्ष आहेत, वर्षाची महिन्याची नावं आहेत, ती आम्ही सगळी विसरलो म्हणण्यापेक्षा आता त्याचा आम्हाला काही लाभ होत नाही असं म्हणतो. परंतु
ही जी भारतीय वर्ष आपली आहे ती भारतीय वर्ष सुद्धा माहिती असली तर चांगलीच आहे. या भारतीय वर्षांचे 12 महिन्यांचे 2 भाग होतात. आपले जे भारतीय वर्ष आहेत ना 12 महिने त्यांचे 2 भाग आहेत. या 2 भागांना पहिला 6 महिन्यांचा जो भाग आहे त्याला उत्तरायण असं म्हणतात आणि दुसरा जो 6 महिन्यांचा भाग आहे त्याला दक्षिणायन असं म्हणतात. हे माहिती असावं. हे गीतेमध्ये फार सुंदर सांगितले भगवंतांनी. कारण उत्तरायणामध्ये मरण जर आलं तर तो सूर्यलोकी तिथून मग वर 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 तो स्वर्गात जातो. आणि दक्षिणायन हे असं आयन आहे की ज्यामध्ये मृत्यू आल्यानंतर तो नरकाकडे किंवा कालपुरुषाच्या ताब्यात जातो. म्हणून उत्तरायण हे सगळ्यात महत्वाचं मानलंय. म्हणून विश्वांनी उत्तरायणामध्ये प्राण सोडलेला आहे. माहितीये तुम्हाला. वास्तविक युद्ध झालं ते दक्षिणायनामध्ये आणि त्यांनी उत्तरायण कधी येतं ते पाहून नंतर तेव्हा प्राण सोडलेला आहे. आणि पुष्कळशा महात्म्यांनी सुद्धा असं केलं. आता थोडे दिवस राहिले बा उत्तरायण लागायला तोपर्यंत आपला प्राण राखून ठेवलेला आहे. स्वतः गुरुजी महाराजांचं उदाहरण आहे. 2 दिवस राहिले होते फक्त जानेवारी महिन्यात. जानेवारी पासून ते पुढे उत्तरायण लागत होतो. म्हणून त्यांनी प्राणी सोडलं 2 दिवस आणि उत्तरायण लागलं प्राण सोडलं. तर हे उत्तरायण लागतं केव्हा आणि संपतं केव्हा हे असलो 6 महिन्याचं उत्तरायण आहे. त्यावेळेला सूर्य कर्कवृत्ताकडे येतो. दक्षिणायनामध्ये तो मकरवृत्ताखाली राहतो. विषुववृत्ताच्या खाली मकरवृत्त आहे तीर्थास होतो. हे झाले उत्तरायण आणि दक्षिणायन. त्यातलं आपल्याला हितकर आहे उत्तरायण. आणि आपल्या साधकांचा प्रांत उत्तरायणामध्ये जायला पाहिजे. तरच वरच्या गती मिळतील आपल्याला. तेव्हा हे भारतीय महिने कोणते आहेत उत्तरायणाचे? तर पहिला महिना जो आहे ना तो चैत्र आहे. आता चैत्राला गुढीपाडवा येतो ना आपला. गुढीपाडवा हा चैत्र महिन्याचा आपला पहिला महिना आहे. चैत्रापासून उत्तरायण सुरू होतं. चैत्र पुढे वैशाख, ज्येष्ठ उत्तरायण, ज्येष्ठानंतर आषाढ उत्तरायण आणि आषाढानंतर श्रावण. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, आषाढ, श्रावण. श्रावण झाले किती झाले? 5 झाले का? मग भाद्रपदाचा भाग येतो काही बर का. आता हे वाटले गेले महिने. तेव्हा चैत्र, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण 1, 2, 3, 4, 5 आणि भाद्रपद. भाद्रपदाचा काही भाग आहे. कारण भाद्रपद महिन्यापर्यंत उत्तरायण असत आणि मग भाद्रपदानंतर मग दक्षिणायन सुरू होतं.
भाद्रपदानंतर अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. आता फाल्गुन आपला चालू आहे. हा फाल्गुन सुरू आहे आपला. बरं, आता हे 6 महिने आपल्याला माहिती झाले आणि उत्तरायण दक्षिणायनाचे महिने माहिती झाले. मुख्य म्हणजे यामध्ये ऋतू काळ असतात. ऋतू आपले 12 महिने आणि 6 ऋतू आहेत. हे 6 ऋतू आपल्याला माहिती असलेच पाहिजे. 2 महिन्यांचा एक ऋतू होतो आपल्या भारतीय महिन्यांचा. बरं, 2 महिने मिळून एक ऋतू काल होतो. हे जे ऋतू आहे ते ऋतू फार महत्वाचे. तिथं सांगतो मी तुम्हाला त्याचं महत्व. आता हा पहिला आपला चैत्र महिना आहे ना. या चैत्र महिन्यामध्ये चैत्र आणि वैशाख हे जे 2 महिने आहेत आपले, ते वसंत ऋतूचे महिने. चैत्र आणि वैशाख. वसंत उत्सव सध्या सुरू आहे पहा. वसंतानंतर मग ग्रीष्म ऋतू येतो. आता ऋतू तर लक्षात ठेवा. ग्रीष्म येतो. ग्रीष्म 2 महिन्यांचा. बरं का. वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू आहे. आषाढ आणि श्रावण. आषाढ आणि श्रावण महिन्यामध्ये वर्षा ऋतू असतो. आता काही वेळेला ह्या तारखांप्रमाणे याच्याप्रमाणे थोडंफार फरक होऊन जातो. बदलतात. त्यामुळे तेव्हा आषाढ आणि श्रावणात वर्ष, भाद्रपद आणि अश्विन मध्ये शरद ऋतू असतो. शरद पावसाळा संपून जातो आपला अश्विन महिन्यामध्ये दिवाळीच्या वेळेला. शरद ऋतू 2 महिन्यांचा, 2 ऋतूंचा. अश्विन आणि भाद्रपद सांगितला. त्यानंतर कार्तिक आणि मार्गशीर्ष हे जे 2 महिने आहेत ते हेमंत ऋतूचे आहेत. पौष आणि फाल्गुन आता आहे जो चाललाय आपला, हे शिशिर ऋतूचं उत्तरायण आहे. शिशिर ऋतू. बरं, आता शिशिर आणि वसंत हे जवळजवळ आलेले. फाल्गुन संपला. हा फाल्गुनामध्येच. हा फाल्गुनाचा अखेरचा भाग आहे ना. हा फाल्गुन आणि चैत्राचा पूर्व भाग, हे जे 2 भाग आहेत 2 महिन्यांचे, इथं शिशिर आणि वसंत यांचं मिलन आहे. बर, शिशिर म्हणजे हिवाळा, थंडीचा महिना कडक, त्याच्या अगोदरचे नाही का भाग. तेव्हा या शिशिर महिन्यामध्ये फाल्गुनाच्या अगोदर माघ, पौष वगैरे जे महिने आहेत ते थंडीचे महिने. पूस आणि भूस म्हणतात ना, थंडी पडते खूप. तर थंडीचे आधी हा का 3 हे झाले. आता तुम्हाला ते सांगायचं राहून गेलो. ऋतू सांगितले. आता ह्या 12 महिने 6 ऋतू आणि 3 काळ आहेत आपले. 3 काळ.
12 महिने 6 ऋतू आणि या 6 ऋतूंचे 3 काळ पडतात. फार पूर्ण वाटणी केली पहा. आपल्या देशामध्ये सगळं हे सगळं, तुम्ही भारत सोडून इतर कुठल्याही देशात गेला तर इतकं प्रमाणशीर असं नाही गणित. तर हे 3 काळ कोणते? एक उन्हाळा, आता झाला सुरू तो चैत्रापासून आपला उन्हाळा, नंतर पावसाळा येतो, पावसाळा संपला की हिवाळा. हे 3 काळ आहेत. आता हिवाळा संपला आणि उन्हाळा सुरू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये अतिशय थंडी, त्या थंडीला आम्ही गारठलेला असतो, थंड हवामान. थंडीतलं जीवन वेगळं, थंडीतली राहणीमान वेगळं, थंडीतलं खाणं पिणं वेगळं, थंडीतलं सगळं जीवन आमचं वेगळं. आणि या मधल्या आता हा जो शिशिर बर का, हा जो शिशिर आला आणि वसंत ऋतू, ज्यांच्या या मिलनाच्या कालामध्ये थंडी आणि उष्णता यांचं मिलन झालं. थंडी कमी कमी होत चालली आणि उष्णता थोडी थोडी वाढत चालली. हा काळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं फार अहितकारक आहे. कारण हे जर माहीत नसलं आम्हाला तर आम्हाला अनेक प्रकारच्या पीडा होतात, अनेक प्रकारचे रोग येतात, अनेक प्रकारची आम्हाला आजारपणाची लागण होते. आणि हे जर माहिती नसलं महाराज, या 2 ऋतूंचा मध्यकाळ हा जर माहिती नसला तर आम्हाला या पीडा सहन कराव्या लागतात, हे दुःख सहन करावे लागतात, हे आजार सहन करावे लागतात. आणि या आजारापायी आम्ही जे अर्थ मिळवलेला आहे, जो पैसा मिळवलेला आहे, तो बराचसा पैसा याच्यामध्ये खर्च करावा लागतो. अरे राम, खाणं पिणं तर गेलं कुणीकडं. पण या दुःखाच्या पिढीच्या पायी आम्हाला बराच खर्च येतो आणि शरीराला किती त्रास होतो. पुन्हा हिवाळ्यामध्ये जे आम्ही लाडू खाऊन चांगलं पुष्ट केलेलं शरीर असतं नाही का, ते जेवढं पुष्ट केलेलं शरीर या उन्हाळ्याच्या काळामध्ये सगळं भिजून जात. ती ताकद कुठे गेली? मग आजार झाला की सगळी ताकद जेवढी कमवलेली असते आम्ही तेवढी निघून जाते. अरे राम, आणि तो उन्हाळा म्हणजे काय? उन्हाळा आहे आपल्या देशातला, असा उन्हाळा इतर देशातही नाही आणि असा हिवाळा पण नाही. हिवाळा आहे म्हणा, हिवाळ्याच्या पेक्षा मोठे हिवाळा इतर देश, पण उन्हाळा असा नाही. तेव्हा हा जो उन्हाळा ऋतू, हा जो काळ आहे उन्हाळ्याचा, हा वास्तविक पावसाळ्याचा काळ आहे, उन्हाळ्याचाच काळ आहे. आपल्याकडे उन्हाळी पाऊस पडतो, हिवाळी पाऊस फार थोडासा आहे, पण उन्हाळी पाऊस फार आहे. म्हणून आपला पावसाळ्याचा काळ उन्हाळ्याचाच असतो, फक्त तो पावसामुळे आपल्याला कमी वाटतो. उन्हाळा जाणवत नाही फारसा. तेव्हा हा जो मी सांगलेलो हा जो काळ आहे, शिशिर आणि वसंत, शिशिर आणि वसंताचा हा जो काळ आहे मिलनाचा, या वेळेला आमचं आरोग्य धोक्यात येतं. कसं पहा, हिवाळ्यामध्ये जी थंडीसाठी आम्ही सामग्री जमवलेली असते, जे खाद्यपदार्थ आम्ही खात असतो, जी ताकद आम्ही वाढवलेली असते शरीराची,
तिची झीज होऊन जाते, पैशाची झीज होते. खाद्य पदार्थ सुद्धा आपले जे हिवाळ्यात आपल्याला उपयोगी येतात, ताकद देतात, ते दूध, दही, लोणी, तूप, हे दुग्ध पदार्थ, मिठाया, ह्या आपल्याला हिवाळ्यामध्ये ताकद देतात. तसंच हिवाळ्यातल्या काही भाज्या, काही फळं, ते हिवाळ्यामध्ये जास्त उपयोगी पडतात. पण तो जर आहार आपण आता या संधी काळामध्ये टिकवला, या चैत्रामध्ये जर तोच आहार तुम्ही चालू ठेवला, तर तुमचं शरीर त्या उष्णतेशी आता जगून राहिलेलं आहे. उष्णता 1 डिग्रीने शरीराची आता वाढते, पण त्या शरीराला ती उष्णता त्याच ठिकाणी ठेवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. बाहेर तापमान वाढतं, त्याप्रमाणे आपल्या शरीराचं तापमान वाढायला लागतं, परंतु आपल्या शरीराचं तापमान ते बरोबर इडा पिंगला 2 नाड्यांमुळे काम राखण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळेला तापमान वाढत असताना जर तुम्ही जड अन्न खाल्लं आणि नेमके या वेळेला नवीन धान्य येतं बाजारामध्ये, नवधान्य, ते नवधान्य पचायला जड असत. जुनं धान्य जे मागच्या वर्षीचं धान्य असतं ना, ते पचायला हलकं असतं, ते मुरलेलं असतं. म्हणून मुरलेलं खावं. मुरलेलं धान्य पचायला हलकं असतं. ती समज आम्हाला नाहीये. बाजारात नवीन धान्य आले की लगेच आम्ही पोते म्हणा, थैल्या म्हणा, काही काही भरून आणतो आणि तेच खातो. दही, दूध, तूप घरामध्ये असलं तर ते पण चालूच शकतो, ते या कालामध्ये पचत नाही. म्हणजे न पचणार तुम्ही आता ज्या कालामध्ये पचवू शकत होता, ते आता पचणार नाही तुमच्या शरीराला. हवामानामध्ये बदल झालेला आहे, थंडी कमी होऊन गेलेली आहे आणि उष्णता वाढून राहिलेली आहे. अशा वेळेला जमिनीवर जी माती पुरी चिटकलेली होती ती सुटी व्हायला लागते उष्णतेने. ती पाहतो धूळ उडायला लागते. अशी धूळ हिवाळ्यामध्ये उडत नव्हती. असे वादळी वारे पण वाहत नव्हते. उष्णतेने वादळी वारे तयार होतात, कारण जमीन तापली की हवा तापते, हवा तापली की वर जाते आणि दुसरी थंड हवा त्याची जागा घेते, म्हणजे वारा झाला सुरू. वारे हे उष्णतेच्या काळात वाहतात. उष्णतेच्या काळात उष्ण वारे वाहतात आणि त्याच्यामुळे ते धुलीकण हवेमध्ये पसरतात. धुलीकण हवेमध्ये पसरले की तीच हवा आम्ही नाकात घालतो. नाकाला फिल्टर बसवले का आपण, काही चाळणी बसवली का, अशी काही चाळणी देवाने दिलेली केस मध्ये नाकामध्ये, मग ते कापून टाकतो जागा करून. आता काय करावं माहिती नाही ना. तात्पर्य, नाकामध्ये हे जे धुलीकण जातात ते आपल्या घशामध्ये जमा होतात, श्वास नलिकेमधून आज खाली उतरतात, फुफ्फुसात जातात आणि नंतर मग रोगाचा प्रादुर्भाव सुरू. मग घशाचे रोग, नाकाचे रोग, पडसे, खाशी, खोकले, दमा, मिरगी, आणखी काय, कफ, हे आजार सुरू होतात. या आजारामधून आणखी डासांचे विकार सुरू होतात, कारण डास निर्माण होतात गटारीमधल्या पाण्याने. त्यांना इतर वेळेला भरपूर पाणी असल्यामुळे बाहेर पडतात ते पावसामध्ये. पण आता काय बाहेर नये,
आणि म्हणून ते घराचा आश्रय घेतात बिचारे डास. कुठे जातील ते? आणि त्यांचं खाद्य आपणच आहोत. मग आपल्यावर ते तिथून पडतात ते, नाही की? म्हणून या काळामध्ये डासांना आपलं खाद्य शोधण्यासाठी घरामध्येच यावं लागतं. आणि ही माणसं झोपलेली असो, उघडी असो, कुठे बसलेली असो, त्यांचा भरपूर समाचार ते खातात. आणि त्यामुळे मग मलेरिया, काय नाना प्रकारचे जे थंडी, ताप, तापाचे जे विकार आहे ते याच काळामध्ये गोवर, कांजण्या, देवी हे रोग तयार होतात. बघा तुम्ही, आता हिवाळ्यात कधी नाही, पावसाळ्यात नाही, बरोबर हाच त्यांचा काळ आहे. तर या काळामध्ये माणसाने जास्त शरीर रक्षणाची सोय करायला पाहिजे. आहारात बदल केला पाहिजे. जड आहार घ्यायचा नाही. पोट भरून ढेकर येऊन आणि खूप अगदी अजीर्ण होईल असं खायचं नाही. अर्ध पोटी राहायचं. थोडं उपाशी राहिलं चालेल. 2-3 वेळा खा लागणार. एकाच वेळेला पोट भरून खाऊ नका. तिसरी महत्वाची आहारातली गोष्ट म्हणजे पाणी. हवा, पाणी आणि अन्न या 3 ज्या गोष्टी आहेत, इथून सगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. या उन्हाळ्याच्या काळामध्ये पाणी जे मिळतं आपल्याला, ते पाणी जंतुयुक्त पाणी मिळतं. पहा तुम्ही, आता काही खेड्यांना, पाड्यांना पाणी मिळत नाही. 2-4 त्या सोडायला तर 7-8 दिवसानंतर एकदा पाणी येतं. मग हे अशुद्ध पाणी, गचाळ पाणी, ठिकठिकाणी आपण प्रवास करतो, कुठलं कसं पाणी ते पिण्यात येतं. आणि त्या पाण्यामुळे कावीळ नावाचा भयानक रोग तयार होतो. आणि कसे रोग तयार होतात त्या पाण्यापासूनच जास्त जलरोग होतो, जलोदर होतो, हाती रोग होतो, नाना प्रकारचे रोग आहेत. पाय सुचतात मोठे मोठे. म्हणून पाणी आधी आणलं की ते तापून घ्यावं, गरम करून घ्यावं, नंतर गाळून प्यावं. फडकं असतं आपल्या घरामध्ये माठाला, पण हा त्रास आम्ही घेत नाही. लागल्या आजारी पडू, डॉक्टरला पैसे देऊ, पण पाणी गाळून पीत नाही. जसं पाणी आलं तसं त्या माठामध्ये टाकतो, ते थंड पाणी म्हणून पितो आपण. त्याच्याने आपल्याला अनेक प्रकारचे आजार. कावीळ, या दिवसात कावीळ फार होतो लोकांना, पाहतो. कारण कावीळ हा इतका वाईट रोग आहे की तो रक्तामध्ये तयार होतो आणि लोक जात नाही. त्या माणसाला इतका त्रास होतो बाबा. तर मला काय म्हणायचंय की आहार, पाणी आणि हवा हे जे 3 घटक पदार्थ आपल्या शरीराला उपयोगी आहेत, त्या घटक पदार्थांची माहिती असणं, त्यांचं ज्ञान असणं हे हितकारक आहे की नाही? हे हितकारक ज्ञान यांचं. म्हणून जे हितकारक वस्तूंचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे ते हे आहे. ज्ञान आपल्याला ते सांगणार आहे की हितकारक ज्ञान तर लौकिक अनेक प्रकारचं ज्ञान आहे. आता या परीक्षा पोराला ते ज्ञान हितकारक आहे. परीक्षा द्यावी लागते ना त्या पुस्तकांची. त्यांच्या दृष्टीने ते बायकांना स्वयंपाकाचं ज्ञान हितकारक आहे, ते त्यांना वाचावं लागेल, ते पाहावं लागेल. शेतकऱ्यांना शेती पेरण्यासाठी खतांचं ज्ञान, बियाणाचं ज्ञान, ते हितकारक त्यांच्यासाठी आहे. तात्पर्य व्यावसायिक ज्ञान जे आहे ते वेगळं, ते त्या व्यवसायाला हितकारक ज्ञान असतं. आता आपल्याला कपडे शिवायचे नाहीयेत, मग कपड्याची शिकवण कशाला लावायची तुम्हाला? कपडे शिलाई कशाला? जे आपल्याला करायचं नाही त्याचं ज्ञान घेऊन करायचं काय? म्हणून जे ज्ञान आपल्याला उपयोगाला येत नाही त्याला अहितकारक ज्ञान असं म्हणतात.
जे आपल्याला तयार करायला उपयोगी ज्ञान आहे ते हितकारक ज्ञान. आता तुम्हाला स्वयंपाक करायचा असतो तर स्वयंपाकाचे जे पदार्थ आहेत त्यांचं ज्ञान असणं. नाना प्रकारचे पदार्थ आपण बनवतो ना. दिवाळीमध्ये किती सामान बनवतो आपण. किंवा आता वडे पापडाचं ज्ञान आहे नाही का. ज्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे ते हितकारक ज्ञान आहे. परंतु ज्या गोष्टी आपण खात नाही पित नाही, आता हे लोक माशी वाळवतात, काय काय करतात ते, त्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे का? नाही, काय करत नाही. ते आपल्या दृष्टीने हितकारक, त्यांच्या दृष्टीने तो हितकारक असेल पण आपल्या दृष्टीनं अहितकारक ज्ञान. म्हणून ज्ञानाचे जे दोन प्रकार पडलेले आहेत, हितकारक आणि अहितकारक ज्ञान, असे दोन्ही ज्ञान विनाशी ज्ञान आहे. ते खरे ज्ञान नाही. खरं ज्ञान आत्मज्ञानच आहे. म्हणून जाणून आपल्याला या ज्ञानाचे प्रकार, ज्ञान आणि अज्ञान यांच्यातला भेद काय आहे ते सांगून राहिले. आणि हे जर महाराज कळलं नाही साधकांना तर साधकांचं फार नुकसान होतं. आमचे पुष्कळ साधक असे आजारी पडून खंगून गेले जातात. आणि मग ते म्हणतात आम्ही साधना कशी काय करायची. मनुष्य हे शरीर चांगलं असताना साधना चांगली होते, हे तर खरं की नाही. शरीर जर रोगट झालं तर त्या रोगट शरीरामध्ये त्याची साधना चांगली होत नाही. कशी होईल सांगा ना तुम्ही. सगळं लक्ष त्या दुखण्याकडे असतं त्याचं, काय की नाही. मग दुखण्याकडे जर लक्ष असलं तर साधना होत नाही. आता तुम्हाला आमचीच गोष्ट सांगतो ना. आमचा संन्यास धर्म आहे की नाही. संन्यासाला गृहस्थाश्रमाप्रमाणे वागता येईल का? कसं? गृहस्थाश्रमी जो मनुष्य आहे त्याच्या गृहस्थी जीवनामध्ये त्याची मुलं बायको पत्नी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या सवयीप्रमाणे जगावं लागतं की नाही. हे तर खरं की नाही. मुलं उठली त्यांना आंघोळ घालणं, सकाळीच आंघोळ घालतात ना, मग त्यांना न्याहारी देणं, काय जे असेल घरामध्ये ते त्यांना न्याहारी. त्याच वेळेस सकाळीच असतं न्याहारी, सकाळीच न्याहारी देतो. मग दुपारी जेवण असतं ना, कितीला असतं ते? 12च्या आतच असतं ना. मग त्यावेळेला जेवण द्यायचं त्यांना. त्यांच्या वेळा ठरलेले असतात, त्या वेळेला ते त्यांना द्यायलाच पाहिजे नाही का. मग तुमचा चहा होतो, तुमचा नाश्ता होतो, तुमचं जेवण होतं त्या वेळामध्ये. 12-1 वाजेपर्यंत तुमचं संपलं. मग थोडस वामकुक्षी, मग जेवण झाल्यानंतर थोडीशी झोप, जास्त झोप घ्यायची नाही बरं का. दिवसा जास्त झोपलो नाही, हा काल बरं विशेषतः. नंतर संध्याकाळच्या जेवणाची मग पुन्हा सुरुवात होते. तेही संध्याकाळचं जेवण लवकरच व्हायला पाहिजे ना. का 12 वाजता 1 वाजता जेवण खाल का तुम्ही रात्री? ते 7-8 वाजेपर्यंत जेवण व्हायला पाहिजे. अशा प्रकारची चौकट गृहस्थाश्रमामध्ये बसलेली आहे. आता एखादा संन्यासी मनुष्य जर या गृहस्थाश्रमाच्या जीवनामध्ये पडला तर त्याची चौकट बसेल का? नाही बसत. संन्यास हा आश्रम इतका दुःखदायक आहे. आमचे लोकनाथ तीर्थ महाराज वारंवार सांगायचे, संन्यास घ्यायचा असला तर ब्रह्मचर्य असताना संन्यास घ्या. मधल्या ह्या 2 आश्रमांना ओलांडून संन्यास घ्या. गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम हे मधले 2 आश्रम आहेत, हे ओलांडून संन्यास घ्या. मग तुम्हाला या 2 चौकटीमध्ये बसलेली जी रचना आहे समाजाची ती माहिती पडणार नाही. मग तुमचं जीवन, संन्यासाचं जीवन हे तुमच्या मनाप्रमाणे चौकटीप्रमाणे चालेल.
आज आमच्यासारख्या संन्याशाची फजिती काय झाली, आम्ही गृहस्थाश्रमामधून संन्यासात आलो. गृहस्थाश्रमाची चौकट आम्हाला पूर्ण माहितीये कशी असते ती, आणि त्या चौकटीचीच माणसं जर सेवाभाव करायला आमच्या मध्ये आली तर ती आम्हाला त्या चौकटीमध्ये बसवायला पाहतात. अहो काय करतात, आवडीची वेळ आहे का तुमची, 12 आणि 1 वाजता 2 वाजता आंघोळ करता तुम्ही. असं जर तुम्ही गृहस्थाश्रमी लोकांना मी सांगितलं असं की तुम्ही 2 वाजता आंघोळ करत जा बरं का, 2 वाजता तर आमचं झोपा होऊन जातात. मग 3 आणि 4 वाजता जेवण होतं दुपारचं आमचं. मग तिथून जेवण करून आम्ही इथे बसतो. तात्पर्य ही जी जेवणाची खाण्याची चौकट आहे राहण्याची, ही संन्याशाला जमणारी नाही. संन्यासाचं जीवन फक्त विचित्र जीवन आहे. आम्ही तरी आता कसे जीवन या आश्रमाच्या जीवनात राहतो, पण पुष्कळशे आमचे संन्याशी असे आहेत की ज्यांना आश्रमच नाहीये, ते घरोघर भिक्षा मागून खातात. कुठे झोपतात ते, किंवा त्यांना काय आपल्यासारखी आश्रम करतील. हिंडणारे लोक ते परिव्राजक संन्याशी त्यांना म्हणतात, फिरणारे. ते फिरणारी संन्याशी तर आणखीच अतिशय दुःखी. कोणत्या गावात कुठे त्यांना उतरायला जागा मिळेल ना मिळेल, कुठल्या तरी देवळात, कुठल्या तरी मशिदीत, कुठल्या तरी ठिकाणी, कोणाच्या तरी मोठ्यावर झोपतात ते बिचारे. खायला जे काय भिक्षा करून आणलेलं असेल अन्न ते खावं लागतं जड पदार्थ. केव्हाही झोपायचं, केव्हा अरण्यामध्ये जायचं. म्हणून संन्यास धर्म आणि गृहस्थी धर्म यांचं जे आता आहे असं काही आलं, त्यावेळेला तो गृहस्थाश्रमातून आलेला संन्याशी जेव्हा संन्यास धर्मामध्ये येतो त्यावेळेला त्याला त्या गृहस्थाश्रमाची चौकट ओलांडूनच यावं लागतं. त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्यावं लागेल. तुम्ही जर म्हटलं की काय मी आमच्यासारखं पहाटे उठा बरोबर, नाश्ता करा बरोबर, चहा घ्या, जेवण करा बरोबर, आमच्या बरोबर नाही जमणार. कारण त्याची साधनेची वेळच मी 5-6 तासाची रात्री असते, किंवा अन्य लेखन काम असतं, अनेक ग्रंथ वाचन असतं, काय नाना प्रकारचे. तर त्याची रात्र म्हणजे दिवस असतो संन्याशाचा. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, असं भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा त्याची झोपण्याची रात्र म्हणजे दिवस असतो. मग तो जर रात्री झोप घेत नसेल तर दिवसात झोप घेलच ना तो थोडीफार, आणि दिवसा जर तो झोप घेत असेल तर त्याची जेवणाची वेळ, स्नानाची वेळ जमेल का त्याला त्या तुमच्याप्रमाणे. म्हणून त्याच या संन्यास धर्मियांचं आणि गृहस्थ धर्मियांचं जीवनामध्ये तफावत वाटते. आणि तो जर त्या गृहस्थाश्रमाप्रमाणे वागायला लागला तर त्याला ते अपचन होत होणारच त्याला. त्याचं ते जे जीवन वेगळं, त्या जीवनाचं वेगळं वैशिष्ट्य आहे, त्या पद्धतीने तो जगतो आणि मग त्याला आजार भोगावा लागतो. इथं पण आजार, आम्ही आमचे आजार दाबून ठेवतो तुमच्यासाठी पुष्कळ. आता 8 दिवसापासून मला इतका त्रास होता खोकल्याचा, परंतु काल आता अगदी राहून गेलं नाही. म्हटलं बाबा आता जर हे सांगता सांगता जर घुमवायला खोकला तर या लोकांपुढे तमाशा येईल आपला. हे म्हणतील स्वामींना तर एवढा खोकला येतो, इतकं येऊन झालं, एवढा कप दाटलेला आहे यांना, आणि कसं काय. म्हणून त्या डॉक्टरना सांगून ठेवलं, त्यांना वेळ पण सांगितली होती की बाबा आमची ही वेळ असते, या वेळेला येऊ नका. नेमके त्याच वेळेला आले ते. मग त्यांना बरं झालं वेळ तो मिळाल्यामुळे मला उपदेश करायला.
त्यामुळे तुम्ही इतकं जास्त बोलताना म्हणून तुमच्या घशालाही त्रास आहे. बापरे म्हटलं आता काय करायचं. तर म्हणे नाही, आराम करायला पाहिजे तुम्ही तर. आणि हा जो कफ दाटलेला आहे तुमच्या श्वासनलिकेमध्ये, हा जर जास्त झाला तर काय करा. आता काही करणार नाही, आम्ही जाऊ निघून. असं करा. आम्हाला काय राहिलं काय गेलं काय, आता काही फारसं महत्व वाटत नाही असं. तर मग त्यांनी काढली सोय, मग काय दिली बाई 2 इंजेक्शन टोचून. मग काय करणार. जे आम्हाला नको ते भोगावं लागतं. मग कारण काय, संन्यासाची चौकट सोडून गृहस्थाश्रमाची चौकटीमध्ये जर गेला तुम्ही तर त्रास भोगावा लागेल. म्हणून आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्यायला पाहिजे. जेव्हा खायचं असेल तर खा, नका खाऊ, राहा तुम्ही तसे, आम्ही आमचं खात राहू. म्हणून अशा पद्धतीचं जीवन जगलं तर संन्यासी चांगला जिवंत राहील. अन्यथा वार्धक्यातला संन्यास हा काही आता तरुणपणचा संन्यास नाहीये. तेव्हा सत्संगाची बरीच वेळ जास्त घेतली तुमची. हितकारक ज्ञान आणि अहितकारक ज्ञान याच्या संबंधी ज्ञानोबा आपल्याला आता आणखी सांगतील पुढे. फार महत्वाचा विषय चाललेला आहे. आजच्या सत्संगाची वेळ अगदी थोडी असताना जास्त घेतली, त्याबद्दल तुम्ही क्षमाशील तो लोक आहातच, सगळे दयाळू आहेत आमच्यापेक्षा. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.